नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. भारतीय सैन्य दलातून बडतर्फ करण्यात आलेले असतानाही सोशल मीडियाच्या माध्यमातून सैन्य दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बदनामी करणे, बडतर्फ असल्याने सैन्याचा गणवेश परिधान करण्यास मनाई असतानाही गणवेश परिधान करून सैन्य दलाविषयी नागरिकांमध्ये गैरसमज निर्माण होईल असे वक्तव्य करणे, तसेच सैन्यातील जवानांमध्ये बंड घडवून आणण्यासाठी त्यांचे विचलित करण्याचा प्रयत्न करणाऱ्या बडतर्फ जवानाविरोधात देवळाली कॅम्प पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चंदू बाबूलाल चव्हाण, राहणार मोहाडी, जिल्हा धुळे असे गुन्हा दाखल करण्यात आलेला सैन्यातून बडतर्फ करण्यात आलेल्या जवानाचे नाव आहे. आर्टिलरी वर्कशॉपचे नायब सुभेदार सचिन गंगाधर गुंजाळ, वय 38 वर्षे यांच्या फिर्यादीनुसार चंदू चव्हाण या सैन्य दलातून बडतर्फ करण्यात आलेले आहे. चंदू चव्हाण यांनी 26 जून 2024 ते आजपर्यंत सैन्य दलाविषयी खोटी व बदनामीकारक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.